तर मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया खरं म्हणजे ज्यांचा अपमान झाला आहे, अवमान झाला आहे, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही। आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल, त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही। उलट त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला एवढ्या मागं का बसवलं? भाजपचे नेते म्हणतात की भाजप महाराजांना तेव्हा त्यांनी खिल्लत उडवून टाकलेली होती महाराजांनी, मात्र मागच्या श्रीकांत शिंदे यांचा देखील फोटो उडवले, महाराजांनी खिल्लत उडवली त्यावेळेस सर भाजपचे नेते श्रीकांत शिंदे यांचा देखील फोटो समोर आलाय, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे यांच्या रांगेत श्रीकांत शिंदे बसलेले आहेत, सेम एनडीए मध्ये असताना अगदी मागचा। आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चाललो, विकासाचा विचार पुढे घेऊन चाललो, म्हणून तर श्रीकांत शिंदेला काही देशांचा दौरा करण्याचा जो डेलिगेशनचा हेड बनवला। आणि त्यामुळे मोदीजींना पक्क माहीत आहे की कोणाचा सन्मान करायचा, कोणाला मान द्यायचा। त्यामुळे मी एवढं सांगतो की याच्यामध्ये जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो, त्या विचारांचा सन्मान आहे। सर, लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये 26 लाख अकाउंट जे आहेत त्यांची आता चौकशी केली जाते आहे, व्हेरीफाय केली जाते। आता तुम्हाला मी सांगतो, ज्यांचा अवमान झाला, त्याला त्याचं काय वाटत नसेल तर मी काय प्रतिक्रिया देणार, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्यांनी मगाशी मी म्हटलं की स्वाभिमान गुंडाळून घेतला, त्यांनी विचार सोडले, त्यांचे असंच होणार। त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली आणि म्हणून नेहमी लोक सांगतात की विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात। सर आता अशा